अनेक दिवसापासून सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या संदर्भात एक मेसेज व्हायरल होतोय की येणाऱ्या जनगणनेमध्ये आपल्याला धर्म बौद्ध, जात अनुसूचित जात आणि अनुसूचित जातीची जी जात आपली आहे महार, मातंग, ढोर, चांबार, ज्या जाती अनुसूचित जातीमध्ये आहेत त्या नमूद करायच्या। अनेक लोक मला प्रश्न विचारतायत की सर आपली याच्यावर काय भूमिका आहे, आपल्या याच्यावर काय स्टँड आहे। माझी भूमिका तीच आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि माझी वेगळी अशी कोणतीही भूमिका नाही। पण बाबासाहेबांची भूमिका काय आहे? बऱ्याच लोकांना, आजच्या पिढीला, माझ्या जनरेशनच्या लोकांना बाबासाहेबांची भूमिका आज माहिती नसेल कदाचित, आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांचं ते ऐतिहासिक भाषण मी तुमच्या समोर आणत आहे, ज्याच्यावर बाबासाहेबांची भूमिका काय आहे ती जाहीर होईल। म्हणून मला वैयक्तिकरित्या कुणाच्याही मतांचं खंडन करायचं नाहीये। मी केवळ बाबासाहेबांची जी मतं आहेत ती तुमच्या समोर मांडत आहे आणि या विचारांना ऐकल्यानंतर, या बाबासाहेबांच्या ऐतिहासिक भाषणाला ऐकल्यानंतर तुमच्या बुद्धीला तुम्ही स्वतः विचारा की काय आपण खरंच महार हा शब्द उल्लेख करायचा आहे, काय आपण खरंच अनुसूचित जातीमध्ये आपली नोंद करायची आहे की बौद्ध धर्मामध्ये आपली नोंद करायची आहे। हे स्पीच बाबासाहेबांचं ऐकल्यानंतर तुमच्या बुद्धीला जर पटत असेल तर तुम्ही अनुसूचित जाती आणि महार याचा उल्लेख जरूर आपल्या त्या येणाऱ्या जनगणनेमध्ये करा। म्हणून मी आपल्यामध्ये आणि बाबासाहेबांच्या त्या ऐतिहासिक भाषणामध्ये जास्त काळ येऊ इच्छित नाही। बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर 14 ऑक्टोबर 1956 ला झाल्यानंतर 15 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण झालं आणि ते भाषण काय आहे हे मी माझ्या मनचं नाही वाचत आहे, नाही तर अनेक लोक सांगतील की तुम्ही तुमच्या मनचं काहीतरी सांगताय। बाबासाहेबांचा हा खंड उपलब्ध आहे, त्या भाग 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषण 18वा खंड भाग 3 या खंडातून पान नंबर 514 पासून हे भाषण सुरू होतं, त्यापासून मी हे आपल्या समोर मांडत आहे। आपण बाबासाहेबांचे हे विचार आजच्या पिढीने ते अंगीकारावे एवढीच माझी इच्छा आहे। दुसरं माझ्या या स्पीच प्रस्तुत करण्यामागे कोणताही हेतू नाही। तर चला बाबासाहेब आंबेडकरांचे ते विचार आपण ऐकूया की काय। बाबासाहेब आंबेडकरांची लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांचं हे भाषण झालं। बाबासाहेब सुरुवात करतात, सर्व बौद्ध जन हो आणि उपस्थित पाहुणे मंडळी, काल म्हणजे 14 ऑक्टोबर 1956, काल आणि आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला, त्याचे स्थान विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल। त्यांच्या व माझ्याही मताने कालचा समारंभ आज व आजचा समारंभ काल व्हावयास पाहिजे होता। आपण हे कार्य अंगावर का घेतले, त्याची जरुरी काय व त्याने काय होईल याची छाननी करून घेणे आवश्यक आहे। ते समजावून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल। हे समजावून घेण्याचे कार्य आधी व्हावयास हवे होते, परंतु काही गोष्टी अशा अनिश्चित असतात की त्या आपोआपच घडत असतात। आता या विधीबाबत व्हायचे तसे घडले, तथापि अशी दिवसांची अदलाबदल झाली तरी मोठेसे काही बिघडलेले नाही। पुष्कळचे लोक मला असा प्रश्न करतात की या कार्याकरिता तुम्ही नागपूर हेच शहर का ठरवले, अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही? काही लोक असे म्हणतात की RSS ची, राष्ट्रीय स्वयंसंघाची मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावर्ती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली। हे मुळीच खरे नाही। त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही। आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक मिनिट देखील कमी पडतो। आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकुन करण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही। हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे। ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला। नाग लोक आर्याचे भयंकर शत्रू होते। आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्ध झाली। आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात। अगस्त्य मुनीने त्यातून एक नाग मनुष्य वाचवला। त्यांचेच आपण वंशज आहोत। ज्या नाग लोकांनी
एवढा छळ सोसला, त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता. त्यांना तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरवला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास नागपूर म्हणजेच नागांचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे 27 मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजदीकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे. नागपूर यामुळे निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजवण्याचा कोठेच प्रश्न नाही, तशी भावनाही नाही. RSSचे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही, तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये. इतर कारणांवरून कदाचित विरोध वाटू शकेल. हे ठिकाण विरोधासाठी पसंत केलेले नाही हे आता मी सांगितलेलेच आहे. मी हे जे कार्य आरंभले आहे त्यासाठी माझ्यावर अनेक लोकांनी व वृत्तपत्रकारांनी टीका केलेली आहे. काहींची टीका कडक आहे. त्यांच्या मते मी माझ्या गरीब बिचाऱ्या अस्पृश्य लोकांना भलतीकडेच घेऊन चाललेलो आहे. आज जे अस्पृश्य आहेत ते तसेच अस्पृश्य राहतील व जे हक्क अस्पृश्यांना मिळाले आहेत ते मात्र नष्ट होतील असे सांगून आमच्यातील काही लोकांना ते बहकवीत आहेत. आमच्यातील अज्ञ लोकांना पगदंडीने जा असे ते म्हणतात. आमच्यातील काही तरुण व वयोवृद्ध लोकांवर कदाचित त्याचा परिणाम होत असेल. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाले असतील तर त्या संशयाची निवृत्ती करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि अशा संशयाची निवृत्ती करणे म्हणजे आपल्या या चळवळीचा पाया मजबूत करणे आहे. मागे आपण लोकांना मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती. त्यामुळे स्पृश्य लोकांवर मोठी गदा आल्याप्रमाणे त्यांना वाटत होते. त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यायचे आणि ती म्हैस मेल्यानंतर मात्र आम्ही त्या म्हशीला, त्या मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जायचे. हा प्रकार विचित्र नव्हे काय? आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर ती आम्हाला नेऊ देत नाही. त्यांनी मेलेली म्हैस द्यावी तशी म्हातारीही द्यावी. त्यावेळी कोणीतरी मनुष्य केसरीमधून पत्रव्यवहार करून अमुक अमुक गावी दरवर्षाला 50 ढोरे मरतात. त्यांच्या कातडांची, शिंगांची, हाडांची, मांसांची, शेपटीची, खुरांची मिळून 500 रुपये इतकी किंमत होईल व मृत मांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील असा प्रचार त्यावेळेस केसरीमधून होत होता. त्यांच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती? पण आमच्या लोकांना असे वाटे या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही तर साहेब करतो तरी काय? एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर सायंकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठवली व मला विचारले, अहो तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता, त्यांची हलाकी किती आहे? त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असता दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगांचे, मांसांचे 500 रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता. यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय? मी म्हणालो, तुम्हाला याचे उत्तर कोठे देऊ? इथे या पडवीत देऊ की सभेत देऊ? लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारले, तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे? ते गृहस्थ म्हणाले, एवढेच म्हणणे आहे व एवढ्याचेच उत्तर द्या. मी त्या गृहस्थास विचारले, तुम्हास मुले, माणसे किती आहेत? त्यांनी सांगितले, मला 5 मुलगे आहेत. भावालाही 5-7 मुलं आहेत. मी म्हणालो, तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत आणि 500 रुपयांचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला 500 रुपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल? त्यांना अन्न, वस्त्र मिळेल की नाही ते मी माझे पाहून घेईन. मग एवढी फायद्याची गोष्ट
तुम्ही का सोडून देता? तुम्ही का ते करत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे आमचा फायदा होतो आणि तुम्ही केले म्हणजे फायदा होत नाही. ओढा ना तुम्ही तुमची मेलेली ढोरे. काल एक ब्राह्मणांचा मुलगा माझ्याजवळ येऊन म्हणाला, पार्लमेंट असेंब्ल्यांमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता? मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा आणि त्या जागा पार्लमेंट आणि असेंब्ल्यांमध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरता. त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे कोणा इतरांचे किती अर्ज येतात. मग नोकऱ्यांच्या जागा भरता तशी या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार म्हणून का भरत नाही? आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता? असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी आणि सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते. आमच्या मुंबईमध्ये व्यभिचाऱ्या बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी 8ला उठतात की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावेळी आवाज फरक करून त्यांची नक्कल करून म्हणतात, सुलेमान, अरे खिव्याची प्लेट व पाव रोटी घेऊन ये. तो सुलेमान ती घेऊन येतो. शिवाय चहा, पाव, केक वगैरे आणतो. पण माझ्या दलित वर्गीय भगिनींना साधी चटणी भाकर देखील मिळत नाही. मात्र त्या इज्जतीने राहतात, त्या सदाचारानेच राहतात. आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता. मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे वृत्तपत्राचे लोक माझ्या मागे गेली 40 वर्ष हात धुवून लागलेली आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली. मी त्यांना म्हणतो, अजून तरी विचार करा. आता तरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा. आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. मी मेल्यावर काय होईल ते सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खोटाटोप करावा लागेल याचा मी पूर्ण विचार केलेला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहित आहे. हे जे हक्क मिळवले ते मीच माझ्या लोकांसाठी मिळवले ना. ज्यांनी हे हक्क मिळवले ते तो पुन्हा मिळवून देईलच. हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे आणि पुन्हा मीच या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन. मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो, पण एकाही माणसाने मी बौद्ध धर्मच का स्वीकारला हा प्रश्न विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यायचा हे तावून सलाखून पाहिले पाहिजे. आम्ही हिंदू धर्म त्यागाची चळवळ 1935 पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली. मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि कालच मी ती खरी करून दाखवली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवायूच झाला आहे. नरकातून सुटलो असं मला वाटतं. मला कोणीही अंधभक्त नकोत. ज्यांना बौद्ध धर्मात यायचे आहे त्यांनी जाणीवीने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे. मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहित आहे की काल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट न्याहारी मिळाली, त्यात पाव, मलाई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळं संपलं. हे त्यांचं तत्वज्ञान.
मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळाले नाही. माझ्या इतके कष्टमय जीवन कुणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुख समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळी विरुद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास हवी. पण मी या बाबतीत एक महत्वाचा फरक करतो. रेडा, बैल व मनुष्य यामध्ये फरक असतो. रेडा व बैल यांना रोज वैराण लागते, माणसासही अन्न लागते. मात्र दोघांमध्ये फरक आहे. हा फरक की रेडा व बैल यांना मन नाही, मनुष्य मात्राला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोघांचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसेच शरीर सुदृढ होण्याबरोबरही मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही. मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते? त्याची कारणे ही की त्यास एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनाला उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल तर अभ्युदयही नसतो. हा उत्साह का राहत नाही? त्याचे पहिले कारण की मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही. अगर आशा राहत नाही, ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते त्यास उत्साह प्राप्त होतो. नाहीतर शाळेत शिक्षक असे म्हणू लागला की कोण रे हा? हा तर महार, आणि हा महारडा पहिल्या वर्गात पास होणार, याला प्रथम श्रेणी कशाला हवी? तू आपला तृतीय श्रेणीतच राहा, पहिल्या वर्गात येणे हे ब्राह्मणांचे काम. अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार? त्याची उन्नती ती काय होणार? उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे. ज्याचं शरीर व मनही धडधाकट असेल तो हिम्मतबाज असेल. मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो त्यांच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्यांचाच उत्कर्ष होतो. हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्व प्रणाली ग्रंथित केलेली आहे की त्यापासून उत्साहच वाटत नाही. माणसाला निरुत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्ष टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोट भरणारे लोक तयार होतील. या पलीकडे दुसरे काही होणार नाही. या कारकुनांचे रक्षण करावयास मोठा कारकुन पाहिजे. मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन. तुम्हाला मिलचे मालक माहित आहेत? ते गिरण्यांवर मॅनेजर नेमतात व त्यांच्या करवी मिलमध्ये काम करून घेतात. हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या व्यसनात असतात. त्यांच्या मनाचा सुसंस्कृत असा विकास झालेला नसतो. आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली तेव्हा कुठे शिक्षण सुरू झाले. मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरुवात केली. शाळेमध्ये मला प्यावयास पाणी सुद्धा मिळाले नाही. पाण्याशिवाय शाळेत मी कितीतरी दिवस काढले. मुंबई सारख्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. अशी परिस्थिती असेल तर दुसरी काय अवस्था निर्माण होणार? कारकुनच निर्माण होतील. मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिनलिथगो व्हाईसरॉय होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सर्वसामान्य खर्च तर करताच, पण मुसलमानांकरिता अलीगड युनिव्हर्सिटीज 3 लाख रुपये शिक्षणाकरिता खर्च करता. त्याचप्रमाणे बनारस हिंदू विद्यापीठासही तुम्ही 3 लाख रुपये देता. मात्र आम्ही हिंदू नाही की मुसलमान नाही. आमच्यासाठी काही करावयास म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त करावयास हवे. निदान आमच्यासाठी मुसलमानां इतके तरी करा. तेव्हा लिनलिथगोने सांगितले, तुम्हाला याबाबत काय लिहून आणायचे ते आणा. त्याप्रमाणे मी एक मेमोरॅन्डम लिहिले. ते चोपडे अजून माझ्याजवळ आहे. युरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते. त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. पण घोंगडे जे पेंड खाऊ लागले ते हे पैसे कोणत्या गोष्टीवर
खर्च करावाय त्यावर. त्यांना वाटत होते आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत, त्यांना शिक्षण द्यावे, त्यांची बोर्डिंग काढावी व त्यावर ते पैसे खर्च करावे. आमच्यातील मुलींना शिकवले व सुशिक्षित केले तरी त्यांना वेगवेगळ्या पक्वानांचे पदार्थ करावयास घरी सामान कोठे आहे? त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय? इतर गोष्टींवरील रक्कम सरकारने खर्च केली व शिक्षणावरील अडवून ठेवली. म्हणून एके दिवशी मी लिनलिथगोकडे गेलो आणि या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो, तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो. मी एकटा 50 ग्रॅज्युएटच्या समान आहे की नाही? ते त्यांना मान्य करावे लागले. त्यानंतर मी पुन्हा विचारले, याचे कारण काय? ते म्हणाले, ते कारण आम्हास माहित नाही. मी म्हणालो की माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो. मला अशी माणसे हवी आहेत कारण तेथून सर्वत्र टेहाळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करायचे असेल तर अशी पारद करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार? त्या सरशी लिनलिथगोस माझे म्हणणे पटले व त्या वर्षी 16 विद्यार्थ्यांना विलायतेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. त्या 16 जणांपैकी काही मडकी जशी कच्ची काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची काही पक्की निघाली. ही गोष्ट निराळी. पुढे राजगोपालचारी यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली. या देशात आम्हाला हजारो वर्षे निरुत्साही करून ठेवतील अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही. या बाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितले आहे. चातुर्वर्ण व्यवस्था ही मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातक आहे. मनुस्मृतीत लिहिले आहे की शूद्रांना फक्त सेवा चाकरी करावी. त्यांना शिक्षण कशाला? ब्राह्मणांनी शिक्षण घ्यावे, क्षत्रियाने शस्त्र धारण करावे, वैश्याने व्यापार उदीम करावा व शूद्राने चाकरी करावी. ही गडी कोण उलगडू शकेल? ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णांच्या लोकांना काही ना काही फायदा आहे. शूद्रांचे काय? 3 वर्ण सोडले तर इतर जातीत काही उत्साह उत्पन्न होईल काय? चातुर्वर्ण्याची व्यवस्था काही फुकाफुकी नाही, ही रूढी नाही, हा धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये समता नाही. गांधींना एकदा मी भेटावयास गेलो असता ते म्हणाले, मी चातुर्वर्ण मानतो. मी म्हणालो, तुमच्यासारखे महात्मे चातुर्वर्ण मानतात, पण हे चातुर्वर्ण कोणते व कसे? हाताच्या पंजांची बोटे एकावर एक येतील असा हात धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हे चातुर्वर्ण, पण हे चातुर्वर्ण कोणते व कसे? हे चातुर्वर्ण उलट की सुलट? चातुर्वर्ण्याची सुरुवात कुणीकडून व शेवट कुठे? गांधींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणार तरी काय? आमचा ज्या लोकांनी नाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल. हा मी हिंदू धर्मावर उगीच आरोप करीत नाही. हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही. तो धर्मच नष्ट धर्म आहे. आपला देश परकीयांच्या ताब्यात का गेला? युरोपमध्ये 1945 पर्यंत लढाया चालू होत्या. जेवढे सैन्य मरत असे तेवढेच रिक्रूट भरतीमुळे पुढे येत असे. त्यावेळी कुणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणू शकले नाही. आमच्या देशाचे सगळे काही निराळे. क्षत्रिय मेले की आम्ही खलास. आम्हाला जर शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता. मग कुणीही हा देश जिंकू शकले नसते. हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचाही काहीही उद्धार होणार नाही. हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे आहे, पण इतरांचे काय? ब्राह्मण बाई बाळंतीण झाली की तिची नजर हायकोर्ट जजच्या जागा कुठे रिकामी आहे त्याच्याकडे असते. आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कुठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते. अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्ण व्यवस्थेने केलेली आहे. यातून सुधारणा ती काय होणार? उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. बौद्ध धर्मात 75% ब्राह्मण भिक्षू होते, 25% शूद्र आदी होते. परंतु भगवंतांनी सांगितले, हे भिक्खुओ, तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातीतून आला आहात.
आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात, मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहत नाहीत. त्या एक जीव व समान होतात. बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान आहे. सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते. त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात. अशी समता सांगणारा एकच महापुरुष आहे आणि तो महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय. काही लोक असे म्हणतात, तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला, इतके दिवस काय करीत होता. हा प्रश्न महत्वाचा आहे. धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नाही. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल. माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करेन. महार बौद्ध झाले तर काय होईल असे काही लोक म्हणतील. असे त्यांनी म्हणू नये असे माझे त्यांना सांगणे आहे. ते त्यांना धोकादायक होईल. वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही. त्यांच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहाव्यास बंगला आहे. त्यांची सेवा करण्यास चाकर नोकर आहेत. त्यांना धनसंपत्ती आहे, मान मरातब आहे. अशा माणसांना धर्माबद्दल विचार अगर चिंता करण्यास कारण नाही. धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर, होप. जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल. धर्म आशादायी बनवतो व पीडितांना गरिबांना संदेश देतो, काही घाबरू नकोस, होईल. जीवन आशादायी होईल. म्हणून गरीब व पीडित मनुष्य मात्र धर्माला चिकटून राहतो. जेव्हा युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म शिरला त्यावेळेस रोमची व आसपासच्या देशांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत होती. त्यावेळी ख्रिस्तांचे अनुयायी कोण झाले? गरीब पिडलेले लोकच झाले. युरोपमध्ये सर्व गरीब व कनिष्ठ जनता ख्रिस्ती बनली. हा ख्रिश्चन धर्म भीक मागणाऱ्यांचा धर्म आहे असे गिबनने म्हटले होते. ख्रिस्ती धर्म हा युरोपमध्ये सर्वांचा धर्म कसा झाला याचे उत्तर देण्यासाठी गिबन आज जिवंत नाही. नाहीतर याचे उत्तर त्याला द्यावे लागले असते. काही लोक असे म्हणतील, हा बौद्ध धर्म महारड्यांचा मांगांचा धर्म आहे. ब्राह्मण लोक भगवंताला भो गौतम म्हणजे अरे गौतम असे म्हणत असतात. ब्राह्मण बुद्धाला असे हिनवीत चिडवीत असतात. पण राम, कृष्ण, शंकर यांच्या मूर्त्या परदेशात विकावयास ठेवल्या तर किती खपतील हे पहावे. पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहणार नाही. आता घरातल्या घरात म्हणजे भारतात हे पुष्कळ झालं. बाहेर काही दाखवा, जगात नाव जाहीर करा ते फक्त बुद्धाचेच. तेव्हा या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील. आमच्या वाटेने आम्ही जाऊ, तुमच्या वाटेने तुम्ही जा. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कुठून आणलेला नाही. हा मार्ग इथलाच आहे, भारतातलाच आहे. या देशामध्ये 2000 वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला मात्र खंत वाटते. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्वे अजरामर आहेत, पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही. बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय. मुसलमानांनी स्वाऱ्यांमध्ये मूर्त्या फोडून टाकल्या. बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले. त्यांच्या स्वाऱ्यांनी भिवून बौद्ध भिक्खू नाहीसे झाले. कुणी तिबेटला गेले, कुणी चीनला गेले, कुणी कुठे गेले. धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात. वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलिंद. हा राजा सदोतीत वादविवाद करीत असे. वादविवादाची त्याची मोठी आवड होती. तो हिंदूंना सांगे, जो कोणी वादविवाद पटू असेल त्याने येऊन वादविवाद करावा. त्याने
पुष्कळांना निरुत्तर केले होते. एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले व वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे त्याने सांगितले. तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की तुम्ही या वादविवादात बौद्ध जनांची बाजू मांडावी. नागसेन विद्वान होता. तो पूर्वीचा ब्राह्मण होता. नागसेनाचा व मिलिंदाचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगाला माहीत आहे. त्या पुस्तकाचे नाव मिलिंद पन्ह असे आहे. मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी केव्हा येते? धर्मास ग्लानी का येते? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची 3 कारणे सांगितली. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वात गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता असा धर्म टिकतो. दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांची वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते. आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्मांची तत्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे आणि देवळे असतात. ते तिथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात. आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजेत. बौद्ध धर्माची तत्वे कालिक काही कालापुरती आहेत असे कोणालाही म्हणता यावायचे नाही. आज 2500 वर्षानंतरही बुद्धाची सारी तत्वे सर्व जग मानतो. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या 2000 संस्था आहेत. इंग्लंडमध्ये 3 लाख रुपयांचे खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही 3-4 हजार बौद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धांनी सांगितले माझे वडील प्राकृत होते, माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुम्हाला बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारावा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही. बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फार फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून यायचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्माचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायू, चंद्र, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवलेले नाही, म्हणून ईश्वरास भजावे. ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस डे ऑफ जजमेंट असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागाच नाही. भगवान बुद्धांनी सांगितले जगात सर्वत्र दुःख आहे. 90% माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा कार्ल मार्क्सने वेगळे काय सांगितले? भगवंतांनी जे सांगितले ते वेड्या वाकड्या मार्गाने सांगितलेले नाही. बंधूंनो, मला सांगायचे होते ते सांगितले. हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे. त्यांस लांछन कोठेच नाही. हिंदू धर्माची अशी काही तत्व प्रणाली आहे की त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही. हजारो वर्षापासून परवापर्यंत आपल्या समाजामध्ये एकही माणूस ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगावयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा. पोस्टमॅनला मी मामा म्हणत असे. लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलावून व याला नळावर ने अशी सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो. मला शाळेत पाणी प्यास मिळत नसे. पुढे मला डिस्ट्रिक्ट जजची नोकरी देऊ केली, पण ती घोरपड मी गळ्यात बांधून घेतली नाही. माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करेल असे माझ्या पुढे कोडे होते, म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही. मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण अशी जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्व प्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे.